आणि महत्त्वाची बातमी, वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये अधिकृत स्थान देण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीकडून तसं पत्रक जाहीर करण्यात आलंय। वंचित आता महाविकास आघाडीचा भाग असणार आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। आज महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। महाविकास आघाडीकडून हे पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। वंचित महाविकास आघाडीचा आता भाग आहे। वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये अधिकृत स्थान देण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय की आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये वंचितचा समावेश आहे की नाही याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत होते। पहिली बैठक झाली, त्या बैठकीला वंचितचा कोणीही प्रतिनिधी हजर नव्हता, परंतु दुसऱ्या बैठकीला प्रतिनिधी हजर होता। त्यानंतर महाविकास आघाडीकडून एक पत्रक काढण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश असेल असं स्पष्ट जे आहे ते महाविकास आघाडीकडून करण्यात आलेलं आहे। या पत्रकावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सही देखील आहे। देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रम करत असताना महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकुमाकडे जातो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत महान संविधान दिले अशा पद्धतीचं पत्रकावरती सांगण्यात आलेलं आहे। परंतु आपण आज जर पाहिलं तर हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत होती। या बैठकीमध्ये जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचा देखील प्रतिनिधी समाविष्ट झाला होता। या समाविष्ट झाल्यानंतर आता महाविकास आघाडीकडून जे आहे ते अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल असं पत्रक जे आहे ते महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेलं आहे। निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अधिक जाणून घेत राहू। तर आपण पाहतोय महाविकास आघाडीकडून हे पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आज महाविकास आघाडीची बैठक झाली, मात्र या ठिकाणी आम्हाला 1 तास थांबवून ठेवण्यात आलं, आमचा अपमान केला असा आरोप वंचितकडून करण्यात आलेला होता। त्यामुळे अधिकृत भूमिका महाविकास आघाडीने जाहीर करावी अशी मागणी सुद्धा वंचितकडून करण्यात आली आणि त्यानंतर साधारणतः तासाभरातच महाविकास आघाडीकडून आता हे पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। अधिकृतरित्या वंचित आघाडी आता महाविकास आघाडीचा भाग असणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत।